काय बाई म्हातारीचं भावाची पोरगी करून आणली आमच्या डोक्यावर बसायला. तिला काम नाही सांगायचं काय नाही, आपणच सारं काम करायचं. यांचं झाडून घ्यायला तिचं कंबर मोडत. कुठून आली का तू? कुठे गेली होती? शेतात गेले होते. आज शेतात जातात का? मग कशी जाता? तू तर चांगली टापटीप फिरून आल्यावानी दिसती. फिरून आले म्हणजे ते अवतरून दिसत नाही का? अगं अवतारावरूनच दिसतं ना. शेतात अशा बाया काम नाही करीत एवढं टापटीप मध्ये साडी मोबाईल हातात. भांडू नका बरं का, सकाळ सकाळ डोकं लावू नका. काय सगळं भांडायचं सांग पण आत्याला. आत्यानेच तुला डोक्यावर घेतलं ना. काय डोक्यावर घेतलंय? म्हणजे असं फिरायला जाते तर म्हणते शेतातून खोटं तरी किती बोलावं माणसाने. मी फिरायला नाही गेले. तो फोन बघ ना तुझ्या हातात. असं शेतात काम करते तू? अगं खोटं खोटं नको बोलू. देव पाहून घेईन तुम्हाला. किती तुम्ही दोघी मिळून मला त्रास देतात. मी काय त्रास दिला तुम्हाला? तिने आणली भावाची पोरगी करून म्हणून मला तुम्ही दोघे मिळून त्रास देतात. हा म्हणून तुम्हाला टोचतंय ना ते. हा टोचत ना. मग तुला काही काम नाही. मी सगळं घरातलं उक्त घेतलं का काम करायला? काहीच काम करत नाही का? काय काम करते तू? उठली का फिरायला जाते, उठली का फिरायला जाते. तुम्ही काय काम करता? सगळं घरात स्वयंपाक केलाय. आता बाहेरचं झाडायचं सुद्धा तुझं काम नाही का? ते पण मीच करायचं का? फक्त भाजी केली ताई, चपात्या करून गेले होते मी. कळलं का? काय बोलती ती? लहान आहे म्हणून काही पण बोलून गेला. आत्या इकडे या. हे काय काय ग बाई, झाले का सकाळ सकाळ तुमची बनबन चालू? काय माणसाने सारं मीच काम करायचं का? अगं बाई समजून घे, तू मोठी आहे. नाही तिला कळत काय? तिला सांगून सांगून मी तर वैतागले. आता कसं बोलता येत नाही मला, भावाची आहे. लग्न झालेलं आहे, सगळ्या गोष्टी कळत येतात. तिला कामच कळत नाही का? का ग बाई पूजा, तू करत जा ना ग काम. हा अहो आत्या बाबा, मी पोत सुद्धा घालायची विसरले. तशी चपात्या केल्या आणि तशी रानात जाऊन बसले मी. काय लाज आहे का तुला? तू पोत घातली नाही गळ्यामध्ये. हा एवढं माणसाने वेंदळ असाव का ग? हा शेतात काम पडलं होतं का नाही? काय केलं शेतामध्ये जाऊन? सांग बरं तू काय केलं? ते बाया आल्या होत्या त्यांच्या मागे ते निंदून घेतलं मी. काय खोटं एवढं बोलती? लवकर आल्या होत्या? हा चांगलंय तुझं पावर. केस नाही विचारले काय नाही, जशी तशी अवतारत गेले मी. तुम्हाला यांना दिसत नाही मी काम करते ते. काय कर काय पण लावली सकाळ सकाळ? अरे काय तू कुठे गेलतास रे? कुठे गेला होता सकाळ सकाळ गाव हापलायला? काय बांधणं लावली सकाळ? काय भाऊजी तुम्हाला बायको प्यारी, बाकी आपली भाऊजाई काय काम करते याचं काय तुम्हाला घेणं देणं नाही? अहो कामात जाऊ दे, पण चाललंय काय सकाळ सकाळ? काय चाललंय? रोजच तमाशा आहे ना. ए बाई, लोक ऐकतात, नको लय बन बन करू. तू पण शांत बस जरा. लोकांना काही तमाशा दाखवायचा का? मी रोज तमाशा दाखवत बसते. आले नाही तर बडबड चालू केली यांनी माझ्या समोर. रोज मला सगळं काम करावं लागत. तुम्ही दोघे नुसत्या बसून राहता. अगं बाई, तुला घरातलं सगळं माहितीये. एखादं काम एक्स्ट्रा केलं तर काय बिघडतंय बरं? मग तिला काय राहणी करायला आणले? कळण ती बी, कळण शिकन ना ती बी हळूहळू. जरा गोडीने करायचं असतं, गोडीत काम करून घ्यायचं असतं. का असं उग उठसूट भांडणं उठसूट भांडणं? यार काय लावली सकाळ सकाळी तमाशा? आता तूच राहिला होतास बाबा. सगळे येऊन मलाच बोला, तुम्हाला तुमच्या बायका सांभाळता येत नाही. अरे, मी काय ठेका घेतला सगळ्यांचा? पण मला एक सांग, तुझ्या भावाची पोरगी केली म्हण तिला जपतीन ही काय लोकांची आणि तिला काय बोलले सांग? बायकोला काय नाही, म्हणतात? नाही, तिच्या नाही. हातात झाडू हिच्या हातात आहे का काही? माझ्या बायकोला काय बोलायचं संबंध ए, येतोय? थांबा तुम्ही दोघं जरा जरा. म्हणजे तुझ्या मामाची केली म्हणजे असं समजू नको ह्यो की माई बायको ही. हे बघ, ए, थांब थांब थांब. तू सांग मला, तू आधी करून आणलं मी तुला, आता ही आली म्हणून तुला तसं वाटायला लागले का? याच्या आधी मी तुला काही त्रास दिलाय कामाबद्दल? काय मला होतंय तेवढं मी तुझ्या बरोबर करत होते का नाही काम? रानातले बघत होते. हा मला काही माहित नाही. मी सगळं काम करते, तुम्ही काही करीत नाही. तुम्ही भावाच्या पोरीला जास्त जीव लावता. काय तर म्हणे माझ्या भावाची पोरगी ती लहान आहे, तिला येत नाही. म्हणजे तिला लग्न करून काय लहान नाही आणली का? माझ्याकडून होता ना तेवढं करते मी. अरे पण तू आतापर्यंत हिला कधी काही बोलत नव्हती, काहीच नव्हती. अरे बाबा, काय कारण आहे? आता बी मी तिला काय तुला काय बोलले का? मी आता बी तिला बोलत मला नाही. हे एवढंच राहायचंच म्हणलंय. नाहीये. या दोघी- अगं यांच्या बाई, दोघींचं मिळून भांडणं अगं, करते हे त्या. नको असं करू. लोकांना कायला तमाशा दाखवत? मी तिला एवढंच म्हणलं, नवीन आहे जरा घे सांभाळून. तिला माहिती नाही, तुला माहितीये. एखादं काम अरे तू जास्त तुझं केलं तर काम काय आहे ना, सांभाळून बिघडते? घ्यायचं, थोडं घे. आता कवर सांभाळून घ्यायचंय. 6 महिने झाले यांच्या लग्नाला. यांचं तीच रोजचीच काय हे कहाणी आहे. अरे दादा पण करीन हळूहळू. ती काय बिना कामाचं नाही का? यांना लय राग येतो. यांना फक्त आले ना बायको घरात घेऊन बसायला लागत. अरे काम पण करून द्यायचं नाही, काय नाही. समजून आईने सोडून दिलंय आणि अरे मी समजूनच सांगते. कुणाला भांडले मी? तुला भांडले बाई का तुला भांडले? मी समजूनच सांगते. नाही तर एक काम करा ना तुम्ही दोघं. काय करू? तुमच्या दोघांच्या बायकाला बंगई टांगून द्या, झोके द्या. मी करते सगळं काम. माझे काय हात पाय मोडले नाही अजून. चांगले दंड दाखवते. घालून तू- अरे काय लाज आहे का तुला? हा? काय करू दे तिला, लय करू वाटवाट दे. करायचं. तू हो, आणि लस म्हातारं तुम्ही चालली ती काय? हा, तुम्ही झाले ना बायकोच्या बैल. बायकोच्या बैल झाले. अरे मी म्हणलं तर लगेच म्हणते का? काय लाज वाटते का तुला? पाहिलं का? भाषेचे भांडणं आले तर लगे बायकोचे बैल झाले. ए, बाबा, ए, बोलला का? ए, ए, ती काय बोलती का? सासूबाई याच्या ती काय अगोदर भांडलं बोलायला का आपल्याला लागली काय तेव्हाच असं? नाही. हा मग यांच्या दोघं मोह होतंय सगळं. अहो याच भांडणं काढीत्या, उकरून सुकरून काढीत्या काही पण. आता मी काय बोललेच नाही त्यांना.
अरे पण तुला समजून सांगायचं होतं घरात घ्यायचं ही अरे, बाहेर काय अरे ह्यांचे भांडणच बाहेर चालले, मी तरी काय करू? मी कुणा कुणाला तोंड देणार आहे सांग बरं? हा? अरे माझी कपडे धुतली का? मला कॉलेजला जायचंय. ए बाबा ये बघ, काय करू? माझं मरणाचं कंबर दुखायला लागले. यांचं भांडणं, कामासाठी भांडणं यांचे. आता काय करू मी सांग? आता बाबा तुझं लग्न कर, म्हणजे ती तरी काम करन, तुझं तरी काम करन. मला पोरगी बघ, मी लग्न करतो म्हणजे आपण आपले तिघ जण सेपरेट तोंडाला कुठे लागते रोज. यांच्याकडे लक्ष द्या. हे नेमकं कॉलेजच करतात का तिकडे कोणी घेऊन हिंडत येत पार घरा? पाहिलं कशी बोलत आहे? कॉलेजला जातोय फाटकी तुटकी नको ना घाली, चांगली घालून जात जा ना शाळेत. चांगली घालू नाही तर वाईट घालू, त्याला काय तेव्हा? नाही एवढं वाटतं ना, जाणव ना एखाद्या भावाला पॅन्ट. पैसे किती बायकोला जातात? घेतो ती जमतोय. मग तू आणल्याने काय फरक पडतो? मग आता बायकोची बरोबरी करायची का तुम्ही? हिशोब कोण घेतो? हिशोब अरे हिशोब दिलेल्या पैशाचा हिशोब लागतोय. पॅन्ट जास्त लाव, लाव. याला कपडे घे. लावते ना. अरे एवढ्या कामावून तुझी बायको बोलायला लागली, मग तू विचार कर, मी एखादी पेन त्याला एक्स्ट्रा घेतली तर किती बोलन बरं? काय बोलत सासूबाई? आता ती काय हा? इतक्यापर्यंत एवढं शिकली हा का? बघा ना. आता तुम्ही झाडण्यापर्यंत जाताय, एवढ्या आपण कामाला यांना तुम्ही तुला हे करताय. हिशोबाचं यांना सांगायची गरजच काय? आम्ही ऐक ना. अहो काय बघितलं त्यांचं ना. ऐका तुम्ही, नवे पॅन्ट दिला त्यांनी ऐकते. घरी हे केलंय काय तर म्हणे फॅशन आहे अशी. अरे नाव ठेवत्या गावातला का? नीट कपडे घाल. अरे गप्पा का तुम्ही सांगता मला? तुमच्यामुळे अख्ख्या गावात चौघाती आमची तेव्हा नाही डोकी नाव. बघ, तुझं डोकं बघ, शाळेत जातो जरा केस कमी कर, ती दाढी कमी कर. गाडी कमी कर. पोरी घेऊन येतात ते. आणि तुला अशा याच्यात पुरी देते काय? त्याला काय चालला झालं? लग्न करायला. त्याला काय झालं? कोणत्या पुरी घेऊन येते म्हणते रे? त्यांचं काय ऐकते काय? तू पुरी घेऊन आता हिंडत त्यांचं माझ्यावर झालं उकरून, आता ह्या माणसाच्या मागे लागली. काय माणसाच्या माग लावू? त्याशी शेजारची बाई सांगत होती, बाई म्हणे तू आधीवर काय नट्टाफट्टा करतो आणि पुरी घेऊन हिंडतो म्हणे कॉलेज नावाखाली. अरे त्यांना म्हणा हिंडला तर हिंडला. अरे बाबा, अरे बाबा, बघ ह्यांनी तर मला नको नको केलंय. रोज भांडण. ते लोक मला नाव ठेवायला लागलेत. हा एवढं नेमकं काय चाललंय? आता बाई असं भांडून कुठं मेळ लागतो का? मग काय करायचं बाबा मला सांगा बरं. मला काय, मग तू कळीच आहे ना. मग तू कळीच आहे तर आईच आईनी सांगितलं तर ऐकायचं. आधी तुझ्या बायकोला सांग, त्यांनी त्याच्या बायकोला सांग. त्याच्याकडे बोट केल्यावर तो काय म्हणणार? मला काय सांगायचं कारण आहे? मी शाळेत जातोय. मग तुम्ही एक काम करायचं, तुझ्या नाही करायचं. ऐकून घे. हाय हाय. तू आईला इथे कसं विचारायचं, कसं सांगायचं. आणि पहिली गोष्ट तू सांगितलं की वळण मनाने लागल ना. अहो पण बाबा मला एक सांगा, शिकवाय ना आईला बांध काढायची काही गरज नाही ना. अरे, बरं, मी बांधणं भांडणं कुठं काढली काढलंच पाहिजे? नाही. यांना समजून काढायला सांगायचंय ना, घरात 4 उंबऱ्याच्या आत. अरे पण मी काय म्हणतो, आता पद्धतच राहिली ना रे ती. हा हे सगळे काल मेन काय होतं माहिती का? मुद्द्याचा पॉईंट. आता कुणी जरी असलं, बारक्याला कुणी बोलत नाही. तिथं बरोबर आहे तुमचं. वाकडा असू, चांगला असू, मोठा बैल, तो कसा विचारून द्या. त्याने कपडे फाटूस तर केलं तरी त्याला काय म्हणतात, तुला कळत नाही का तो मोठा आहे? हितनं सुरुवात होती. बरं बारक्याने काय म्हणायचं, मोठीनेच केलं पाहिजे. असं नाही चालत. आपण समजून घ्यायचं सगळ्यांनी. आणि व्यवस्थित कसं आहे, तू आज मग माझं केलं नाही, पण तू काम कर. सगळ्यात नाही विचार बाबा काय करायचंय का, काय केलंय का नाही, गुरं सोडल्यात का नाही, पाणी पाजलं. त्याने शाळा शिकतोय म्हणजे काय साहेब का? असं नाही चालत. त्यांनी शाळा शिकून घरचं बी काम केलं हा, पाहिजे. आल्यावर विचारलं पाहिजे ना. काय राड आहे तो रोजच काय भानगड आहे, काय अरे, ही घर तिथं परत. बरं तुझ्या पोराला सांगायचं ना मग तवा. अरे जर नीट जगमारी कर, एकच पोर तीन काल एकच राहू दे. आपण तवा एका भागत नव्हतं ना. मग तुझ्या पोराला पाहिले समजून आता सांगितलं आवा. असतं तर नसतं जमलं का? आता सरकारने झक मारली, एकाला हाय तर नोकरी नाही. अहो नाना जमीन तेवढी होती. बाबा आलं का तिथे? आता हे नातू 3 आहेत तुला. हा. आता अडचण काय आहे तुला? मला अडचण काहीच नाही. सगळ्यांनी विचाराने करावं हा मग आणि संपला विषय. विचाराने खावं. बाकीचं काय येतं याच्या. पण दुसरी गोष्ट काय, त्याला सांगायला गेलं तर मग तुम्ही सांगते, ह्याला सांगायला गेलं मग तुम्ही ते लहान आहे. ही म्हणते आता मी कव्हर करू, सुरुवातीपासून करते आलं मला. आलं तो पोरग. सांग त्याला समजून काय सांगायचं ते. बाबा सगळ्यांच ऐकून घेते, अरे, पण आता काय काय तीन आले हजार. मामा. बायको 1 पट तुही, हे 2 सुना 2 पट, हे 2 पोरं 2 पट, एकच लग्न नाही आलं. आणि हे आजोबा 3 पट. नाही काही नाही. तुमच्याकडे कुठं बाजारात फिरायला, कुठं लग्न करायला निघाला? कशाचं बाजारला इथं राहू दे. गावात चाललाय सकाळपासून. पेटलं की पार. मामा मी गोळा काहीच नाही झालेलं केलं पार बरं का. बघायला. मी तुम्ही काय बुजवायला आले का पेटवायला आले आमच्या घरामध्ये? रोजच किरकिर तुमच्या. आम्हाला काय करायची जाळो आहे ना तुमचा, कसा का चालला काय घेऊन दे. बघितलं का? अरे पण जरा नको लागू. अरे मग आता तुला अरे कळायला पण पाहिजे तुम्ही जो ना. आहे तू केलं याला का? हाण, तू ऐक. अरे पण त्याला आधी हाणून नाही, शिकून सुरुवात केली पाहिजे ना. नाही माझा तू आज आहे त्यांचा हाण. अरे तुला आज काय आहे, करायचं? पण त्याला बी कळायला पाहिजे. आता मी तर त्याला काय म्हणलं, तू थोरलाय. कसा जरी वागला ना तर नाव थोरले ठीक. मुद्द्याचा पॉईंट कसं आहे, तो चांगला वागला तरी वाईट आणि वाईट वागला तरी वाईट. आता त्यांनी समजून घ्यावं थोरलेला बारक्यांनी बी. मी एक साला देऊ तुला. बोल की. तुझ्या नाव सगळी प्रॉपर्टी. बर. तू यांना सगळ्यांना घराच्या बाहेर काढ. पण एक होईल ना, काय? रातचा दगड टाकतात डोक्यात. तू जा ना ते पंढरपूरला. अहो, तू काय काय द्या? करतो? काय ना ना करायचं हो नाही?
बाबाचा माझ्यावर लय जीव आहे, बाबा मला कसं जायचं याच्या नाही करता तू बाबाला पेन्सिल आणायला नेतो ना चालणार. दररोज. मग नोकर नाही, बाबा सेवा चाललेली. काय म्हणतो माहिती का? बाबा स्वतःच्या लेकाला अहो. गेलंय का कवा? अरे मग माझ्या घरात जरा दररोज घरापुढे किरकिर यांच्या घरात हे सगळीकडे जाऊन भांडणं लावून येतात. त्यांना उद्योगच काय आहे दुसरा? तेवढंच उद्योग आहे. हा. चांगलं आमचं वाटण्या करायच्या मार्गावर लागले बाबा तुम्ही काय करायचं मग दररोज घर शेजारी किरकिर. तुम्ही सकाळ सकाळ काम धंद्याला लागायचे तर ही काय भांडणं लागली की तो दार लावून राहिला. अहो, काम धंद्यामुळेच भांडणं चाललेत. हा ना, आम्ही तुला तर अक्कल पाहिजे ना त्या बायकोला ते बघ तिचं अवतारण 3 लाखात राहणार तू गेली का राहणार आम्ही जाऊन आले. अहो, ती जाईल का? राहणार जाऊन आले. ही वाटाची कडाला बसली ती मोबाईल मध्ये बोट घाली. मी बघ. बघितलं का मी मोबाईल आहे ना, त्या म्हशीच्या पायाखाली दिला पाहिजे कशी हसती बघितली का? हे नाना असू द्या ती बारकी जरा कळत नाही. बारकी. हा, मग आम्ही अहो, सांगत तू असं नाही. तुमच्या लाडानेच येडे झाले ती आणि ही म्हणते की भावाची आहे, भावाची आहे म्हणून नाना, त्याच्यामुळे चांगलं डोक्यावर. आहे. सगळ्यांनी कुणाला समजून घेतलं पाहिजे. मी तेच सांगते मला बाबा मुद्द्याचं काय झालंय, आईची आहे भावाची पोरगी बरं. ती तिची टिंगल उडी ती आता नाना सांगत तिथे मोबाईल बघत ही पोरगी हसती, मग टिंगल अहो, उडी काही नानाचं ऐकती ती. एक काम करा ना, एक दिवस तिने राहणार जावं, एक दिवस तिने राहणार जावं. आज काय ती फरक उत्तम, पडतो? तुमच्या हिशोबाने. नाही नाही, मला काय म्हणायचंय, तुम्ही म्हणता ती मोबाईल बघते, मोबाईल लागला गोट्या खेळ ना, हिला म्हणत तू आज राहणार जा, मी घरचं बघते. इकडे बघा मामाजी जमन जमन उद्यापासून आहे ना त्याचा पॉईंट काय करायचं माहिती एक नंबर. हा वाद घालायची काय. अहो बाबा मी रानात जायच्या आधी चपात्या करून गेले. मी काय म्हणतोय, उद्या त्याला म्हणलं तुझा माझ्या घर मी राहणार जाते. मग मी तेच सांगते मामाजी की उद्या तुम्ही सांगायला. जेवढं चांगलं होईल. जेवले का? अहो आम्ही तुम्ही जेवले का? म्हशीच्या दारा काढून खायला टाकून तुला घरी येतो खायला तो मिळालं एका का? म्हशी. तुझ्या पोराला खायला मिळालं की इचरभर जेवले का तुम्ही? अरे पण मी अरे काय- मा सुना सकाळी 7:30ला 2 चपात्या दुधन फिदन सगळं ओके. मला तिच्या आईला अरे उपाशी शिळं आली. करा. माणूस लय त्यांच्यामध्ये माझं यांना आहे ना, हा. अकराची आत बाखर नाही मोकरी सांगत आहे. ती पुढारी आहेत ना, काय? त्याच्यामुळे ती झाकली तरी लागतो, ती म्हणते तसं हा. नाही. टाकली तर लाख सवा असं कुठं नाही. तेल घालून झालं नाही, मग. नाही, एक काम तुम्ही करतो पुढं तुम्हाला आहे ना उभे आहे ना गप्पा जर असं कटाळे असेल खुर्च्या आणून देऊ का काय तुम्ही काम धंदा करायला का काय ठेव 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 पूर इथे डोक्यावर घेतल्या तो तुम्ही बैल झालात बैल तुम्ही अरे तुमच्या ह्या नाटकामुळे ह्याच लग्न व्हाय ना त्याचं काय ते असे फाटके तुटे त्याला खवळत जाणार ती पॅन्ट फाटकी झाली ते कुठे आधी लावलं. आता मला काय उपयोग आहे माझा? अण्णा त्याचं डोकं बघा काय परिस्थिती त्याची दाढी बघा नाही याला असे कोण पोरी देईन. आणि उद्याला मारून का तेव्हा नाही करत? नाही, ते एक काम करा ते पडिकात आहे ना याला म्हशी सोडून देत जा. अभ्यास करतो ते आमचा तरी अभ्यास. काय वाचन. हे फक्त गाडीवर येतात तिथं म्हणे अभ्यास काय करते. नाही म्हशी आहे ना ते पडकात लावी जाण माग अभ्यास करीत जा. काय मग करू लागत नाही काय अभ्यास होत असतो तो. मशीन बसून कर. शर्ट वळून कलेक्टर होते आणि तुला मशी मागवाय ना नाही, का? एक काम कर की तू मशी बसून अभ्यास कर. नाही नाही नाही, चांगलं होईल ना. काय मामाजी काय बी बोलता बाई नाही नाही, अहो, रेड्यावर आधी येड लावलं चांगलं लागा तुम्ही. करेल. एक पोरग असतं ना त्याला कुठून काय बाबाचं चुकलंय मग अशावरच्या शाळा शिकत का आणि तू लागले की पैसे दे ती जाते ती हिंडत हे बाई चला बरं काम पडलेत घरामध्ये एक काम कर की जाऊ दे काय नको लय म्हणावं दररोज जातो चल बघ स्वयंपाकाचं एक लोक बघतेत काय ते काहीच कळत नाही हा मला चक्कर बसला. तुम्ही लगा तुमच्यात काय प्रगती होईल काय तुमच्या घोटाळ्याची पोरग आहे ना तसं करून जमणार आहे का आता याचं करावंच लागणार आहे कवा बाबा लगे बाबा अरे पण मला काय म्हणायचं, लग्न करायचं झालं पण तू बी त्याला सांगितलं पाहिजे सारखं ह्यांच्याकडे बोट का करतोय. बापाचं ऐकत्याल का भावा? ह्यांच्या हातात गेला आता. असू दे हातात त्यांच्या, असत का नाही. पण तुम्हाला विचार करतात का परस्पर करतात आता हे मला विचारते तू का? काय सांगायचे आता पण त्याच्यामुळे तर म्हणलं ना, ही पहिली गोष्ट तुलाच मोकळं सोडून फसलो मी. काय झालं, पोर बघतोय म्हणलं की पोर आता त्याच्याकडे बोट करतात, असं कसं काय चालणार? ह्यांचं चाललं होतं ना आमच्या हातात दिलं बघा किती प्रगती करतो. हातात ही दिलं प्रगती. आता, मग ते मग पायाकडे बघायची पाय आली. आता म्हणलं करीत येत बरं तू काठी कुठे ठेवली माझी? ही काय हाय की आता काठी काय कुठे जात असते नाही, काठी तिकडे आहे का? तिकडे पोरांनी नेली काय बघतो तुम्हाला किती आहे? कसं थोडस काठीने मऊ केल्यावर जागे होता, हाताने काय लागत नाही तुम्हाला. आता मसलंय आता तर मार खाल्लाय ना पर लग्न उत्तर हाणलंय. त्याला बी ऐकून घे, ही कामं करतात ना, चालत नाही आलं त्याला म्हणतात बरं बाबा तू बघत जा ना. कर सांगायचं तुला मग मला अभ्यास असतो अरे आपण तुला अभ्यास असतो म्हणजे काय ह्यांनी उचलून घेतलं का? मग त्यांच्या बायका पोरा काय त्यांच्या बाबतीत तुला बायको करायची म्हणजे अभ्यास नको का तुला? का बायको आहे मग काय उद्या त्याला तुला बायको करून आणली, तू काय करतो म्हणजे तू शाळा शिकवणार बायकोला का काम करायला लावणार? आम्ही आमचं बघू. बरं बाबा याला 2 रुपये लागत आहेत का नाही? मला काय तुझं तू बघणार आहे, तू बापाला विचार ह्यांच्याकडे बोट कशाला करतो? बापाला लगीन करून दे म्हणा, नाही तर पळून आण कोणाची. 12 दिले ना 10-15 मिनिटं लागत वसारी भरायला. तो अभ्यास नाही होत काय समजून घेतलं पाहिजे. सांगितलं की म्हणतो मी कॉलेजला जातोय. उपकार करतो काय
मग शिकायचं नाही आणि डोंगावला ती दोघं जण बाहेर आडून राहिली मग मी पण राहू काय मग तू एक काम कर ना, तू साहेब बिहून बायको तुझी तूच कर. साहेब येणार मोठी. कवाय परीक्षा काय होती? अरे पण तू एक लक्षात घे, आम्ही जरी कमी शिकलो पण आमच्या बायका ग्रॅज्युएशन झाले. हा, मग लाच धर ना जरा थोडीफार तू काहीतरी. माझी बी शिकन त्याला काय जा झक मार ती एखादं जा वय फी घेऊन तिकडे बघ उसाला दे भाई करून मित्र ठिबक चालू करून. ती ऊस तोड मशीला. ही ना पोरांसंग आता गेलं फिंडायला. दुसरं काय धंदाच नाही त्याला. बाबा दापलं कोणी पाहिजे त्याला? नाही, पण हे काम तुझं आहे ना, ह्यांच्याकडे बोट कवर हे करायचं. करतात आमच्याकडे बोट आता आहे. माझं काय मत आहे ऐकून घे ना. आता बरं लग्न केलं पण त्याने बायको ह्यांनी समाजाची का त्याने समाजाची? मस्त खरंय पण हाय बारीक आहे बाबा, बरोबर. बारीक आहे म्हणजे कवर. वाट. आता सांग सकाळ बाबा म्हणून त्याला बारीक बरोबर कवर. आहे. अरे नोकरी लागले तो होईल ना काय नोकरीला लागल्यावर ह्यांना विचारेल काय? आताच बांधतोय म्हणल्यावर नोकरीला लागल्यावर काय नाही नाही हाय ते आता लाडान थोडस त्याला ठरव तुझ्या तो हिशोबाने. ह्यांच्याकडे बोट करून एका कोण नाही, तिन्हीला विचारात सारखं धरलं पाहिजे. अहो, ही बी बोंबलत फिरते गावात गेले की हे बी दुधाला अहो, गेलं पण ना. आता मला एक सांगा, आहे का नाही? सगळं अन्न नेणं माझ्याकडेच आहे ना. आता दूध घातल्यावर खोराक कुणी आणायचं येताना का तुम्ही जाऊन आणणार आहे? मलाच आणावं लागत आहे. पहिली गोष्ट अहो, तसं नाही तर. एवढं लाड केलंय लाड कुणाचाच करायचा नाही, समानता राहायची. सगळ्यात महत्वाचं कसं असतं पाहिजे, त्याला सांग काय त्याला सांग काय, ह्याच्याकडे एकट्याकडे बोट करायची काय कारण आहे? तू एकटाच होता, तू एकटा सगळं कसं करतो? बाजारला बारोड दिंडी जाईन चल अरे ह्यांचं नीट जाण जाळ होते दररोज चाललंय तिकडे मामाजी, अहो, जेवून जावं की आता काय स्वयंपाक झालाय. जेवायचं? अरे पोट भरलं ह्यांच्या कालवेली. अहो, खाणं आहे का? आहे गावात. ते असलं काय तुमचं ए आई गावात आहे ना, नाश्ता केलाय आपलाच नाश्ता आहे गावात दिंडीला. तिथं जेवायचं खाते. बाबा एवढी तर तुला कमी वाटली का? एक काम कर आपली पिशवी भर हा. जाऊ दिंडीत त्याला झक मारू दे. मरू दे तिकडे करते काय? माझी काशी आपण करू चला. कुठे जाता तुम्ही? जातो दिंडीला. अरे बाबा चालले तर तुम्ही तुमचं काय काम नाही, आहे? नाही, ते तुमचं बायका आणि तुम्ही आणि ती पोरग सांभाळा बस संपलं विषय. बरं एक काम करा उरका तुमचं आपल्या दिंडीचं तर आहे नाश्त्याचं आणि याचं. हाय पलटी अहो मारून बाबांनी काय अरे केलं लगेच तुम्हाला माहिती पाठ व्हायला का? तयार. अण्णा ऐका मी काय सांगतोय, बाबांनी ह्या वेळेची पेन्सिल आहे का आखी नाश्त्याला खर्च केलेली नाही तुम्हाला नाही माहिती तुम्हाला का? सांगू का, यांना ना आपणच नकोय घरात, उरका, उरका, राजांचा उरका. संसार पाहिजे. बायकांनी असले ना अख्ख्या दिंडीत काढू का? आपलीच दिंडी काढायची काय घरची? अरे बघू आपण नियोजन करतो माग मी तू नको तुम्ही ना म्हातारे घाबरू. कशाचं पत्ते पेशीत बसन गावात जाऊन ते दिंडीला जाते. कळण तुम्हाला एवढा खर्च केलाय बाबा थांबत नसते या वारीने, मला समजलंय. म्हणत नाही कधी झक मारली पंढरपूरला गेलं ना बरं, करत असते का नाश्त्याचं उरकलं ना बाबाला माघारी घेऊन येतो तुम्ही दोघं जा. बरं आहे. दिवसभर जो तू घरी एक काम वाजता कर, तिथं. बाया तशी ऐकणार नाही, घरी कोण नसले ना बायात वापटायचे. आता जाऊ दे. आता मोकळं कशा सरळ होत नाही तुला कळत माघारी येऊस तर यांच्या नाही पाया पडल्या ना माघारी आले की लगेच दर्शन घेतले पाहिजे वाटलंच यांनी. आता ह्यो कॉलेजला जाईन, ही दिंडीत जातात बाबा गावात. घरी कोण राहिलं? आपण दोघं, ते त्या दोन मग त्यांचा कार्यक्रम लावल्यावर त्यांना येणार कसं सरळ. जाऊ दे आईन बाबाला आहे ना पहिले दिंडीत जाऊ दे, हा चल गावात सगळी येऊ. देऊ काढू. मग आलं की मग हा, चल. बघू.